कार्य सम्राट सामाजिक संस्था के प्रांगण में हुआ नव वर्ष दैनिक पंचांग का विमोचन। बता दें, आज कार्य सम्राट सामाजिक संस्था के कार्यालय पर कार्य सम्राट के संस्थापक विजय वैद्य के द्वारा भाजपा जिलाध्यक्ष भारत भाई राजपूत के कर कमल से नव वर्ष दैनिक पंचांग का विमोचन किया गया। इस अवसर पर सामाजिक संस्था के समस्त पदाधिकारी तथा सदस्यगण मौजूद रहे। सामाजिक संस्था के संस्थापक विजय वैद्य ने बताया कि हमारी संस्था गरीबों के हित के लिए हर समय मदद के लिए आगे बढ़कर काम करती रहेगी। आज आपने दैनिक पंचांग विमोचन के कार्य पे समय पर आपने सभी को पंचांग वितरण कर नव वर्ष की ढेर सारी शुभेच्छा दिया। आपको कैसा महसूस हो रहा है? कार्य सम्राट सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी आपला कॅलेंडर मागचे 5 वर्ष झाले दरवर्षी आपण कॅलेंडर आपलं प्रकाशित करतो आणि यावर्षी आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या हस्ते याचं प्रकाशन केलेलं आहे आणि मागील 10 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो, पण आता भरत राजपूतसारखे आम्हाला एक खणकर आणि खंबीर नेतृत्व भेटल्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे। जेव्हा मी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपले भरतभाई राजपूत जिल्हाध्यक्ष आपल्या कार्यालयाला प्रकाशनासाठी येते, अक्षरशः कार्यकर्त्यांमध्ये एवढी ऊर्जा आली की मागे 2 तास झाले ते वाट बघत आहेत, पण एकानेही असं सांगितलं नाही की आम्हाला उशीर होता किंवा आम्हाला जायचं। ते आतुरतेने भरतभाईला भेटायची वाट बघत होते। या जिल्ह्यात भरतभाईंना प्रेम करणारे प्रचंड लोक आहेत, कारण त्यांनी केलेलं काम आणि लोकांना दिलेलं त्यांच्या आयुष्यातलं जे योगदान आहे त्याच्यासाठी पालघर जिल्ह्यातले लोक भरतभाई मनापासून खूप प्रेम करतात। नहीं, मैं तो ये भी सुना हूँ कि आपके द्वारा गरीबों को खाद्यान्न पदार्थ भी वितरण किया जा रहा है। आपको ये खाद्यान्न वितरण करते आपको कैसा महसूस हो रहा है? आज अनेक वर्षापासून अनेक गोरगरिबांना कार्यसम्राट संघटनेतर्फे धान्य वाटप केले जाते, रुग्णवाहिका सेवा आहे, असे अनेक कामं संघटनेतर्फे केले जातात। मी परमेश्वराला नेहमी हेच सांगतो की मला माझ्या दरवाज्यात आलेला माणूस हा खाली हात जाऊ नये एवढी मला शक्ती दे। बहुत बहुत धन्यवाद। विजय भाई ऐसा बोल रहे हैं कि मेरे दरवाजे पे कोई भी गरीब आए खाली हाथ न जाए, ईश्वर इनकी मनोकामना इसी तरह पूर्ण करते रहे। मैं अरुण उपाध्याय, इंडिया रिपब्लिक न्यूज से विजय साहब से फिर पुनः एक सवाल करने के लिए कुछ बोलना चाह रहे हैं, उनसे सुनना चाहते हैं। आज अनेक वर्ष झाले मी कार्य करतो, मला अनेक लोक सांगतात तुम्ही इलेक्शनमध्ये उभे राहा किंवा तुम्ही ही तयारी भविष्यातल्या इलेक्शनसाठी करता, तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे। मी याच्या आधी पण जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि याआधी पण सांगितलं, यापुढे हेच सांगेल, मी आयुष्यात मला इलेक्शन लढण्यात काही रुची मिळत नाही। हां, फक्त हे सर्व कशासाठी चाललेलं आहे, मी ताकदवर का व्हायला बघतो की आज जे गोरगरिबांवर अन्याय होत आहे समाजात, त्याची एक आवाज आहे कार्यसम्राट। त्यासाठी मी ही संघटना स्थापन केली आज आणि त्याच्यात आम्ही सर्वांनी यश मिळवलं आहे की आज एखाद्या गोरगरिबावर अन्याय होत असेल आणि तो सांगेल की मी कार्यसम्राट संघटनेचा कार्यकर्ता आहे, तर समोरचा हात थांबतो। हे आमची उपलब्धी आहे। बहुत बहुत धन्यवाद। कार्य सम्राट सामाजिक संस्था ऐसा कार्य कर रहा है कि सामाजिक गरीबों के लिए हित का कार्य कर रहा है। जैसे वैद्य जी ने बताया कि मुझे कहीं चुनाव नहीं लड़ना है, मुझे कुछ उसमें नहीं जाना है, लेकिन मैं सामाजिक कार्य तथा गरीबों के हित के लिए कार्य करता रहूँगा। मैं अरुण उपाध्याय, इंडिया रिपब्लिक न्यूज, ब्यूरो चीफ, पालघर। आज आपने दैनिक पंचांग विमोचन के कार्य पे समय पर आपने सभी को पंचांग वितरण कर नव वर्ष की ढेर सारी शुभेच्छा दिया। आपको कैसा महसूस हो रहा है? कार्य सम्राट सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी आपला कॅलेंडर मागचे 5 वर्ष झाले दरवर्षी आपण कॅलेंडर आपलं प्रकाशित करतो आणि यावर्षी आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या हस्ते याचं प्रकाशन केलेलं आहे आणि मागील 10 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो, पण आता भरत राजपूतसारखे आम्हाला एक खणकर आणि खंबीर नेतृत्व भेटल्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे।
जेव्हा मी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपले भरतभाई राजपूत जिल्हाध्यक्ष आपल्या कार्यालयाला प्रकाशनासाठी येते, अक्षरशः कार्यकर्त्यांमध्ये एवढी ऊर्जा आली की मागे 2 तास झाले ते वाट बघत आहेत, पण एकानेही असं सांगितलं नाही की आम्हाला उशीर होता किंवा आम्हाला जायचं. ते आतुरतेने भरतभाईला भेटायची वाट बघत होते. या जिल्ह्यात भरतभाईंना प्रेम करणारे प्रचंड लोक आहेत, कारण त्यांनी केलेलं काम आणि लोकांना दिलेलं त्यांच्या आयुष्यातलं जे योगदान आहे त्याच्यासाठी पालघर जिल्ह्यातले लोक भरतभाई मनापासून खूप प्रेम करतात. नहीं, मैं तो ये भी सुना हूँ कि आपके द्वारा गरीबों को खाद्यान्न पदार्थ भी वितरण किया जा रहा है. आपको ये खाद्यान्न वितरण करते आपको कैसा महसूस हो रहा है? आज अनेक वर्षापासून अनेक गोरगरिबांना कार्यसम्राट संघटनेतर्फे धान्य वाटप केलं जातं, रुग्णवाहिका सेवा आहे, असे अनेक कामं संघटनेतर्फे केले जातात. मी परमेश्वराला नेहमी हेच सांगतो की मला माझ्या दरवाज्यात आलेला माणूस हा खाली हात जाऊ नये एवढी मला शक्ती दे. बहुत बहुत धन्यवाद. विजय भाई ऐसा बोल रहे हैं कि मेरे दरवाजे पे कोई भी गरीब आए खाली हाथ न जाए, ईश्वर इनकी मनोकामना इसी तरह पूर्ण करते रहे. मैं अरुण उपाध्याय, इंडिया रिपब्लिक न्यूज से विजय साहब से फिर पुनः एक सवाल करने के लिए कुछ बोलना चाह रहे हैं, उनसे सुनना चाहते हैं. आज अनेक वर्ष झाले मी कार्य करतो. मला अनेक लोक सांगतात तुम्ही इलेक्शनमध्ये उभे राहा किंवा तुम्ही ही तयारी भविष्यातल्या इलेक्शनसाठी करता, तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे. मी याच्या आधी पण जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि याआधी पण सांगितलं, यापुढे हेच सांगेल, मी आयुष्यात मला इलेक्शन लढण्यात काही रुची मिळत नाही. हां, फक्त हे सर्व कशासाठी चाललेलं आहे, मी ताकदवर का व्हायला बघतो की आज जे गोरगरिबांवर अन्याय होत आहे समाजात, त्याची एक आवाज आहे कार्यसम्राट. त्यासाठी मी ही संघटना स्थापन केली आज आणि त्याच्यात आम्ही सर्वांनी यश मिळवलं आहे की आज एखाद्या गोरगरिबावर अन्याय होत असेल आणि तो सांगेल की मी कार्यसम्राट संघटनेचा कार्यकर्ता आहे, तर समोरचा हात थांबतो. हे आमची उपलब्धी आहे. बहुत बहुत धन्यवाद. कार्यसम्राट सामाजिक संस्था ऐसा कार्य कर रहा है कि सामाजिक गरीबों के लिए हित का कार्य कर रहा है. जैसे वैद्य जी ने बताया कि मुझे कहीं चुनाव नहीं लड़ना है, मुझे कुछ उसमें नहीं जाना है, लेकिन मैं सामाजिक और सामाजिक कार्य तथा गरीबों के हित के लिए कार्य करता रहूँगा. मैं अरुण उपाध्याय, इंडिया रिपब्लिक न्यूज, ब्यूरो चीफ, पालघर. इंडिया रिपब्लिक न्यूज से ब्यूरो चीफ अरुण उपाध्याय की रिपोर्ट, पालघर. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहें इंडिया रिपब्लिक, वॉइस ऑफ नेशन.